नमस्कार मित्रांनो, या गोष्टी नेहमी लक्षात असू द्या ज्या तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतील आणि आयुष्य सोपं बनवतील. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनातील बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. तोल सांभाळता नाही आला तर चालेल, पण तोंड सांभाळता आलं पाहिजे. कितीही ओरडून जगाला सांगा, शेवटी लायकी ही आपल्या कर्तृत्व आणि प्रामाणिकतेवरच कळते. वेळ सगळ्यावर येते आणि वेळ सगळ्यांची येते, हे लक्षात असू द्या. नाती टिकवायची असतील तर काही गोष्टी विसरायच्या असतात, काही गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायच्या असतात. तेच धरून बसलो तर एकतर आपण ती व्यक्ती गमावून बसतो किंवा नात्यातील गोडवा. सर्वांना हसवा, पण कधी कोणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कोणाला दुखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कधी कोणाचं हृदय जाळू नका. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही, आणि क्रोधित झाला तर जो कठोर शब्द उच्चारत नाही, तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्याने दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्याची खरी ओळख होतच नाही. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कोणाचीच साथ देत नाही. म्हणून आयुष्य आनंदाने जगा. ओळख मोठ्या लोकांशी नाही, तर कोणत्याही परिस्थितीत मदतीचा हात देणाऱ्या लोकांशी असावी. आपले चांगले कर्म, चांगले विचार जर मनात असतील तर मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण मनात पाप ठेवून काम करू नका. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहतच नाही. कामासाठी वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या, कारण ते तारुण्यपणाचे गुपित आहे. वाचनासाठी वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाया आहे. स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचे, दुसऱ्यासाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे. कुणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं जगायला सुंदर विचार लागतात, आणि भरभरून जगण्यासाठी पैसे नाही तर सुखी, समाधानी, निरामय आयुष्य लागतं. माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलुपाचा जन्म झाला. आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा मात्र CCTVचा जन्म झाला. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे.
देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात, कारण उंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकून नाही ठेवू शकत. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात, कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठीच आधी मागेच खेचावा लागतो. हे जीवन खूप सुंदर आहे. तुम्ही आनंदी जगा, इतरांनाही जगू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.